केलं जाईल ही नोंद घ्या. दोनशे 91 नंबरची स्विफ्ट गाडी जी आहे आपल्याला विनंती आहे फक्त ती थोडीशी काढून सहकार्य करा किंवा पुढे जरी लावली तरी चालेल. एक गाडी काढण्यासाठी अडथळा निर्माण होतोय. अमृतवाडी प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर अनेक प्रीमियर लीग चालू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही विचार केला तर वेरूळ प्रीमियर लीग असेल किंवा सुरूर प्रीमियर लीग असेल, मेडा प्रीमियर लीग, STPLच्या सारख्या स्पर्धा असतात, वाई प्रीमियर लीग असते. परंतु अमृतवाडी प्रीमियर लीग ही जी आहे त्या संपूर्ण लीगकडे अख्ख्या प्रेक्षक वर्गांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि याच धर्तीवरती अनेक गावांमध्ये आता आपल्याला प्रीमियर लीग पाहायला मिळतील. एक दर्जेदार आयोजन या ठिकाणी केलं जाते. संपूर्ण गावाला एकत्र आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या लीगच्या माध्यमातून केले गेले. साहिल शेळके आयडॉल प्लेयर, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तर स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहिलं आपण सूरज बाबर, बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील शेवते आयकॉन प्लेयर. पहिलं षटक, पहिला बॉल, पहिलाच बॉल, जबरदस्त गोलंदाजी. या खेळाडूकडे ती शैली आहे वेगवान गोलंदाजी करण्यासाठी माहिर असणारा खेळाडू किंवा वाई तालुक्यामध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये एक नामवंत खेळाडू म्हणून स्वप्नील शेवते या खेळाडूची ओळख आहे. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल आपण जर पाहिलं तर चांगला हाताळला गेलाय. तितकंच चांगला स्ट्रोक मैदानामध्ये पाहायला मिळतो. एक सिंगल कंप्लीट केली जाते. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे किंवा अचूक टप्पा देखील साधण्यासाठी या खेळाडूला आपण पाहत असतो. परंतु समोर देखील फलंदाज तितकेच कसलेले आहेत. फुलटॉस बॉल ऑन साईडला दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये एक सिंगल, एक से ज्यादा तो कुछ नाही मिलेगा. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये युवा आहेत, टॅलेंटेड खेळाडू आहेत किंवा प्रॅक्टिस मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन झालंय आणि तेच प्रदर्शन करण्याचा प्रयत्न राहील. हा स्ट्रोक गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, वा, क्षेत्ररक्षण दर्जेदार परंतु ओव्हरथ्रो आणि त्यानंतर बॅकअप. हा बॉल ऑन साईडला खेळला डीप लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजानं फलंदाजांवरच्या पायात बेड्या टाकलेल्या आहेत. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे, वा, क्षेत्ररक्षणाची बाजू स्टॉप केलाय बॉलला. एक चांगली स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळाली आशिष चव्हाण यांच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती 5 रन आहेत विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 5 धावा धाव फलकावरती. आशुतोष चव्हाण षटक क्रमांक 2 मध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्यात बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता. लेग साईडच्या दिशेने पॅडल लाईनची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल वाईड बॉल येतोय षटक क्रमांक 2 मधला आणि वाईडच्या साथीने किंवा अवांतर धावेच्या साथीने धाव फलकाला येतोय आकार. हा स्ट्रोक स्लोवर 1 होता. क्षेत्ररक्षण, वा, मोहित यांच्याकडून खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बॅटिंग ट्रॅक वरती फलंदाज ऑन साईडला खेळलाय, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आतापर्यंत प्रत्येक बॉल सीमारेषेच्या आतमध्ये थांबवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. बाजी वॉरियर्स या संघाला आता योद्ध्यांप्रमाणे लढणं गरजेचं आहे. हा बॉल नो बॉल.
मुख्य पंचांचा इशारा आलाय. एक सिंगल कंप्लीट केली गेली. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळला आहे परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते महेश यादव यांच्याकडून. 2 षटकांचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड बाजी वॉरियर्स 13 धावा. आता इथून पुढे आता चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील किंवा धावफलकाला आकार आणावा लागेल. अमर बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. हा बॉल मात्र एक वेगवान स्ट्रोक, करारा प्रहार, फुल टॉस बॉल वरती प्रहार, 4 रन चौकार. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल त्याच रिजन मध्ये. महेश यांचं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट केली जाते. हा स्ट्रोक समोर घेण्याचा प्रयत्न होता परंतु ज्या प्रकारे आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग यांच्या फलंदाजाला तो बॉल धडकला आणि तिथं एक सिंगल मिळते. डिक्लेअर सिंगल असेल, स्ट्राईक रोटेट होणार नाही. इट्स अ वाईट. आडव्या बॅटने खेळा, एक सिंगल मिळेल. पुन्हा एक सिंगल बाजी वॉरियर्स. अमर हगावणे यांच्या माध्यमातून षटक हाताळलं जाते. हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु पुन्हा एक सिंगल मिळते. लगातारच्या सिंगल से कुछ नहीं होगा जनाब. 23 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. लास्ट ओव्हर, शेवटची ओव्हर, महत्वाची ओव्हर. बॉलिंग ट्रॅक वरती सुयश. आडव्या बॅटने स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला पाठवलाय सीमा पार, चौकार. पुन्हा एकदा लगातारचा फुल टॉस. आडव्या बॅटनं हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळते. वेळेचा स्ट्रोक फसला, त्यानंतर एक सिंगल पाहायला मिळते. 2 चौकार आल्यानंतर बॉल स्ट्रॅटेजी बदलली किंवा स्वप्नील शेवते यांच्या माध्यमातून त्या बॉलला पुढे ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा सांगितला गेला. तेहतीस धावा धावफलकावरती 33. समोर जर पाहिलं तर कैलास किंग्स, कैलास 11 हा संघ आहे. बाजी वॉरियर संघाच्या माध्यमातून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईड +1 अशा टोटल 2. डॉट बॉल. मुख्य पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं तर लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, 35 धावा धावफलकावरती. हा बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला स्ट्रोक. 4 धावांच्या साठी 39 धावा धावफलकावरती लागतायत आणि एक चांगला आकार स्कोर बोर्डवरला आणलाय. पहिल्या 2 ओव्हर खूप चांगल्या राहिल्या परंतु नंतरचे 4थी ओव्हर जे आहे त्या ओव्हरमध्ये टार्गेट केले गेले किंवा स्ट्रोक एक्झिक्यूट केले गेले. एक 40 धावांचं लक्ष धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. कैलास 11 या संघाला पूर्ण कराव्या लागतील 40 धावा.
चला लगेच पद्मावती बिल्डर्स आणि मराठा योद्धा कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या पद्मावती बिल्डर्स अर्थात अक्षय शेठ साळुंखे यांचा संघ आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय मराठा योद्धा सन्माननीय संभाजी साळुंखे. आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. आपण व्यासपीठाच्या समोर या. संभाजी साळुंखे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करतोय आपण. अक्षय शेठ साळुंखे यांना देखील विनंती आपण व्यासपीठाच्या समोर या. जे काही YouTube लाईव्हच्या द्वारे संपूर्ण कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतंय त्यासाठी खूप चांगलं सहकार्य पद्मावती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आराध्य हाइट्स एक पाचवड नगरी मधली किंवा वाई तालुक्यातली एक सुसज्ज हाइट्स किंवा सुसज्ज गृह प्रकल्प आणि त्याच मॅचचा टॉस केला जातोय. मराठा योद्धा वर्सेस पद्मावती बिल्डर्स या मॅचचा टॉस झालाय. अक्षय भाडळकर यांचा संघ अर्थात मराठा योद्धा आणि या टीमच्या विरोधामध्ये ही मॅच असेल अक्षय साळुंखे वर्सेस अक्षय भाडळकर. मॅच स्टार्ट होते. बिग फाईट बॉलिंग ट्रॅक वरती जीवन हगवणे ओव्हर द विकेट साठी पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. त्या रिजन मध्ये बॉल फसला आणि बॉल चाललाय सीमा पार. पहिल्याच बॉल वरती चौकार. 40 धावांचं लक्ष आहे. स्वप्नील बाबा शेवते बॅटिंग मार्क वरती. फुलटॉस बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळलाय. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान आणि एकच धाव कंप्लीट केली जाते. चाळीस धावांचं लक्ष आहे. एक धाव महत्वाचे आहे. बॉलिंग ट्रॅकवरती जीवन हगवणे ज्यांच्या खरं तर संकल्पनेतून किंवा ज्यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रेरणेतून हा संपूर्ण सोहळा पार पडतोय. अथक मेहनत जीवन यांनी देखील घेतलेली आहे अमृतवाडी प्रीमियर लीग साठी आणि बॉलिंग ट्रॅकवरती रेडी आहेत. ओव्हर नंबर फर्स्ट. तीन बॉल आतापर्यंत पाहिलेत आपण. त्यातला पहिलाच चौकार आला. त्यानंतर लगातारचे 2 बॉल सिंगल आलेले आहेत. फुल टॉसला नसेल माफी. आडवा बॅटनं या खेळाडूचा पॅडल स्वीप फेमस आहे किंवा पुढचा पाय फ्रंट फूट वरती घेऊन आडव्या बॅटनं तो बॉल ऑन साइडला सीमा रेषेच्या पलीकडे खेळण्यामध्ये माहिर असणारा खेळाडू आहे आणि त्याचमुळे फुल टॉस बॉल वरती आज चौकार येतोय. हा स्ट्रोक गॅप मध्ये घेण्याचा प्रयत्न आहे. वा क्षेत्ररक्षणाची बाजू अप्रतिम पाहायला मिळते. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन विकेट. षटक क्रमांक 1 च्या अखेरीस 13 धावा. रितेश बांदल आयकॉन प्लेयर. हा बॉल पंचांचा इशारा. व्हाईट बॉल +1 अशा टोटल 2 धावा. फुल टॉस बॉल डॉट बॉल येतोय. स्ट्रोक जबरदस्त होता. तितकंच बेमिसाल क्षेत्ररक्षणाची बाजू पाहायला मिळते. पुन्हा एकदा मॅच ऑन होते. स्ट्राइक वरती सुयश. फुलटॉस बॉल आहे. जीवन हगावणे यांचं क्षेत्ररक्षण. ही ओव्हर जर आपण पाहिली तर या ओव्हर मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न झालेला आहे. बाजी वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून
वा, लाजवाब. या ओव्हरमध्ये रितेश यांनी कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 2 चौकार आले होते, मोमेंटम घेतला होता, परंतु शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हो, डॉट बॉल येतोय समोरच्या बाजूला. स्ट्रोक खेळल्यानंतर सरळ एसटी रक्षकाने आपण जर पाहिलं तर समोर गोलंदाज आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, परंतु ओव्हर अप्रतिम पाहायला मिळते रितेश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लगातारचे 2 बॉल डॉट. 18 धावा धाव फलकावरती. 18 रन्स ऑन बोर्ड. मॅच ऑन झालेले आहे. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले होते, स्कोर कार्डला आकार होता, परंतु या ओव्हरमध्ये केवळ जर आपण पाहिलं तर खूप चांगली ओव्हर पहिला मिळाली. 12 बॉल आणि 22 ची गरज. 12 बॉल मध्ये 18 बनवलेले आहेत, 12 बॉल मध्ये 22 करायच्यात. काटा टक्कर किंवा हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा. एक एक बॉल महत्वाचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ. हा स्ट्रोक खेळलाय, परंतु एक सिंगलच मिळेल. एक से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा. दोन्ही संघ कसलेले आहेत. दोन्ही संघांच्या माध्यमातून खूप चांगलं प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळाले. आडव्या बॅटने खेळला गेला, गॅप मधून स्ट्रोक फरार झाला. डीप लॉंग ऑनच्या बाहेर स्वप्नील शेवते यांच्या बॅट मधून तडाखेबाज फटका आणि हा चौकारानं स्कोर काढला येतोय आकार. स्टेप आउट गॅप मध्ये स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये. 2 धावांचा कॉल. पंचवीस धावा. लेग स्टंपच्या बाहेरून बॉल चाललाय. पंचांचा इशारा. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन. गॅप मधून बॉल. लाजवाब करारा स्ट्रोक. अगदी आपण पाहतोय त्या एक्स्ट्रा कव्हरची जी लाईन आहे त्या बाउंड्री रोप वरून तो बॉल घासून निघालाय 4 धावांसाठी. हा स्ट्रोक फसला. पॅडल स्वीपचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. एक्स्ट्रा रन येते. ही ओव्हर खऱ्या अर्थानं गोलंदाजासाठी, टीम साठी, बाजी वॉरियर साठी महत्वाचे आहे. हो 4 धावा. या ओव्हर मध्ये संपूर्ण मॅचचा दिशा बदलणारी ही मॅच झाली का. 5 अजूनही 6 बॉल आणि 5 ची गरज आहे, परंतु या ओव्हर मध्ये आज चौकारानं संपूर्ण मॅचचा दिशा किंवा कल बदलवणारी ओव्हर पाहायला मिळाली. या ओव्हर मध्ये एखादा चौकार क्षेत्ररक्षकांनी किंवा गोलंदाजानं थांबवणं गरजेचं होतं. 6 बॉल आणि 5, परंतु बाजी वॉरियर्स हा संघ अजूनही मॅच सोडायला तयार नाहीये. बाजी वॉरियर्सनं देखील सांगितले आमची तालीम कच्ची नाहीये, कारण या आधीच्या मॅच मध्ये तुम्ही आठवा 6 बॉल आणि 3 ची गरज असताना मॅच अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत रंगली होती. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. बॅकफुट वरती आले. कट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल. 5 बॉल आणि 4 ची गरज. पुन्हा एकदा गॅप मधून 4 धावांची गरज असताना हा चौकार सुयशच्या बॅट मधून येतोय आणि कैलास किंग पहिल्या मॅच मध्ये आपला विजय नोंदवते. बाजी वॉरियर संघाला देते मात. दोन्ही संघांनी खूप चांगली गोलंदाज प्रदर्शन केलं. दोन्ही संघांचं मनापासून